तर मित्रांनो, दुसऱ्यांच्या हेवा न करणारी आणि मला नेहमी समजून घेणारी बायको भेटली मला. तर आता फायनली आमच्या घराला 1 ते 1.5 वर्ष झालं आहे आणि तोपर्यंत आम्ही घराला सेफ्टी डोअर आणि गेट बसवलेलं नव्हतं, कारण आमच्याकडे तेव्हा म्हणजे परिस्थिती नव्हती ॲट अ टाइम सर्व करायची. कारण की मित्रांनो, ह्या गेटला हे बघू शकता तुम्ही, 10 ते 15,000 रुपये खर्च होता. त्याच्यातून मी 10,000 रुपये खर्च केला आहे आणि निदाने वरचे पैसे दिले. तर अशी मदत मला नेहमी करत असते. कारण की ह्या दुनियेत ना मित्रांनो, नवीन घर बांधकाम कोणीतरी केलं असेल ना, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काही बायकांना हव्या असतात. लाईक त्यांना फर्निचर पाहिजे, सोफा पाहिजे, टीव्ही, बेड, हे सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम सगळंच पाहिजे असतं. पण ठीक आहे, ते आपल्याकडून नाही झालं. मी त्यांना कारण की आमच्या घरात ना मित्रांनो, अजूनपर्यंत ना बेड, सोफा, टीव्ही सगळं बाकी. एक गोष्ट आम्ही 2-2, 3-3 महिन्यानंतर कंप्लीट करणार आहोत. टार्गेट ठेवलंय आता. बेड पण नाही, सगळ्या गोष्टी नाही आहेत. फक्त फ्रीज आणि कूलर आहे आमच्याकडे. बस. आणि आता सेफ्टी डोअर झाला आहे. तर असंच समजून घेणारी बायको भेटली ना, तर संसार असाच रचला जातो हळूहळू. तर दुसऱ्यांचा हेवा न करता आपली परिस्थिती समजून घेणारी बायको असली ना, तर सगळी फॅमिली खुश असते. आणि परिस्थिती समजून घेतलं तर हळूहळू सगळ्या गोष्टी होतात आणि हळूहळू सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे घराला आमचं आता घर पण येतंय, याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या रीलमध्ये. बाय. बाय.